हनीमून पॉइंट. तर कशा आहात मित्रांनो, मी प्रतीक धुमाळे तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल वीकेंड जर्नीमध्ये. तर माथेरानचा पार्ट 3 मी शूट करतो आहे. तर पार्ट 1मध्ये जसं आपण सनसेट पॉईंट, माधवजी पॉईंट, खंडाळा पॉईंट हे सगळे बघितले. पार्ट 2मध्ये आपण वनट्री हिल पॉईंट आणि त्याच्या बाजूचं बिग चौक आणि बेलविंडर पॉईंट हे सगळे आपण बघितले. थर्डच्या पार्टमध्ये आपण इको पॉईंट हे सर्व जे ज्या प्रीती हॉटेलच्या लागोपाठच आहेत, म्हणजे लागूनच आहेत, ते पण आपण आता कवर करायला चाललो आहे. व्हिडिओ जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायलाच नका. तर चला तुम्हाला ते पॉईंट दाखवतो. हे पॉईंट कवर करायला किती वेळ लागेल? मे बी 1.5 तास लागू शकतो जास्तीत जास्त. आजूबाजूलाच पॉईंट आहे, मस्त जवळ आहेत. तर हे पॉईंट मोस्टली जे टुरिस्ट लोक असतात ते फिरतात. तर हे सगळे पॉईंट आपण कवर करणार आहे. इको पॉईंट, हनुमान पॉईंट, मलंग पॉईंट, हे दोन सगळे. तर या पॉईंटला हे सगळे पॉईंट आम्ही कवर करणार आहे इथे. तर आता बघूया कोणता पॉईंट कुठे आहे. मला पण नो आयडिया, माहीत नाही. त्या पॉईंटवरती बाकी खूप सारे पॉईंट तर लिहिले होते. इथे वरती जाऊन बघूया. तो हाय समोर इको पॉइंट. इथे जे पॉइंट दाखवले होते ते सर्व पॉइंट इथे आहे. एका जागेवरती पूर्ण सगळे पॉइंट दिसतात. तुम्हाला आता थोडा व्ह्यू दाखवतो आजूबाजूचा. तर हे बघा, आणि जो सेकंड पार्टमध्ये तुम्हाला सांगितलं आपण जो वनट्री हिल पॉईंट केला तो तिथे आहे. तर बघा तिथे आम्ही गेलेलो आणि त्याच्या पाठीमागेच बिग चौक पॉईंट. तर हे सगळे लाईनीशीर पॉईंट आहे बघा. इको पॉईंट, त्याच्या पुढे अजून शार्लेट लेक, त्याच्या पुढे अजून 2-3 असे पॉईंट. ते सगळे लाईनीचे त्या साईडला आहे, डोंगराच्या त्या साईडला. काय भारी दिसतंय ना. आणि आम्ही डोंगराच्या या साईडला आलो आहे. तर मित्रांनो, हा पाठीमागचा सनसेट बघा आता होत आला आहे. तर खूप छान दिसतं आहे. तर आत्ता इथे आपण 4 पॉईंट केले. मलंग पॉईंट, लोईसा पॉईंट आणि लायन हेड आणि मंकी हेड. तर हे सगळे 4 पॉईंट इथेच आहेत आजूबाजूला एकाच पठारावरती. तर इथून आपण चालू आता पुढचा एक पॉईंट बघूया. सनसेट भेटेल की नाही ते पण माहीत नाही, पण जाऊया, ट्राय करूया आपण. हनीमून पॉईंट. तर मित्रांनो, आता आपलं हनीमून पॉईंट झाला आहे. तर आता आपण चाललो आहे, जास्त असं ट्राय करतो सनसेटच्या अगोदर पॉईंट कवर करायला. तर आता आपण नेक्स्ट स्टॉप आहे इको पॉईंट. त्या इको पॉईंटला किती गर्दी आहे बघा. सर्वात फेमस इको पॉईंट. इको पॉइंट
तर मित्रांनो आता आपण आलो आहे इको पॉईंटला. तर जास्त गर्दी असते तसं तुम्ही बघताय. मित्रांनो आता जस्ट आपण इको पॉईंटला आलो आहे आणि त्याच त्याच्याला बघा तिथे जस्ट आपण होतो. आता आपण आलो इको पॉईंटला. मित्रांनो आपला इको पॉईंट झाला आता. तर अजून थोडा उजेड बाकी आहे तर मी बोलतो ते बघूया, जाऊया शार्लेट लेक करू आणि त्याच्या समोरचा अजून एक पॉईंट करू. चला ते तुम्ही किंग लुईस पॉईंटला जाऊ शकता. तर आपण आता ते सेमच आहे व्ह्यू, तर ते आपण नाही करणार. तर आता आपण चाललो आहे तर शार्लेट लेकच्या इथं अजून एक पॉईंट आहे. तर मित्र सिलिया पॉइंट. तर हा पॉईंट बघा, हा आपला सिलिया पॉईंट. सिलिया पॉईंट का ओळखतो कारण की तो धबधबा वाहतो, तो तुम्हाला दाखवतो. हे इथे आहेत, इथून हा धबधबा वाहतो खाली, त्याच्यामुळे इथं सिलिया पॉईंट बोलतात. आता आपण चालू आहे शार्लेट लेकला. आपला शार्लेट लेक इथे पावसामध्ये पाणी असतं, इथे मस्त ओव्हरफ्लो पाणी होतं. हे मी काय येतोय मध्ये शार्लेट लेक. मित्रांनो शार्लेट लेकला लागूनच एक मंदिर आहे, ते पण आता कव्हर करूया. विसरनाथ भोलेनाथ मंदिर. मंदिराच्या आसपास बघा पूर्ण खाण्याची सोय आहे. चांगली गोष्ट आहे. मला भूक लागली असेल तर तुम्ही इथं खाऊ शकता. मित्रांनो आपला शार्लेट लेक आणि मंदिर करून चाललो आहे आपण लॉर्ड पॉईंटला. तर लॉर्ड पॉईंटला इथून 1 मिनिटावरतीच आहे, तर तिथे जाऊन बघूया. मंदिराला हे समोर मंदिर बरोबर, विसरनाथ मंदिर. त्याच्या साईडला राईट साईडला इथे लॉर्ड पॉईंट आहे आणि इथं दिलं पण आहे डोंट मिस इट. तर बघूया, काळोख झालाय. ही भन्नाट सिरीज तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर होप तुम्हाला ही माथेरानची सिरीज आवडली असेल आणि तुम्हाला जिथे मी राहिलं ती पण इन्फॉर्मेशन, जर रिसॉर्टची इन्फॉर्मेशन आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका.